नमस्कार, मी चंद्रकांत दिनकर साखरे, मेरुलिंग देवाची पुजारी. आता या थोडक्यात मंदिराची माहिती सांगायची झाली तर या मंदिराची स्थापना पांडवकालीन झालेली आहे. म्हणजे थोडक्यात पांडवांनी या मंदिराची स्थापना केली आणि इथे सेवा करतो. ही आमची चौथी पिढी. मी वसंत संग्राम साबळे, ग्रामस्थ. या मंदिराची थोडक्यात माहिती अशी, ज्या टायमाला पांडव वैराट नगरी म्हणजे वायला आले होते त्या टायमाला त्यांची इकडे यायची गाय इथे चालायला आणत होती. त्या टायमाला गाय ह्याच्यावरती येऊन दुधाचा अभिषेक करायचे, तर बोला दूध कुठं जातं एवढं. तर त्या टायमाला त्यांनी इथं शोध घेतल्यानंतर त्यांना ही पिंड भेटली आणि पांडवांनी त्याची स्थापना केलेली आहे. त्याशी थोडीशी आख्यायिका आहे. त्याच्यानंतर ब्रह्मेंद्र स्वामी शाहू महाराजांचे राजगुरू, त्यांनी इथे येऊन तपश्चर्या केली. त्याच्यानंतर कोळेकर महाराज आले, दोंदी महाराज आले पुण्याचे रामदऱ्याचे, त्यांनी इथे तपश्चर्या केलेली आहे. पण कोळेकर महाराज त्यानंतर त्या टायमाला ब्रह्मेंद्र स्वामींनी या मंदिराचा 1,37,000 मोहरा खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला. धर्मशाळा बांधल्या, तटबंदी बांधल्या. त्याच्यानंतर मधुकरांना देशपांडे 1993 साली त्यांनी ह्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. अशी या मंदिराची थोडक्यात माहिती आहे. हे मंदिर जागृत आहे. ह्या पिंडीवरती कधीही पाणी आटत नाही, असे 7 नद्या इथून उगम पावतात अशी माहिती आहे. तर त्याच्यानंतर आता आम्ही ग्रामस्थांनी तीर्थक्षेत्र क मध्ये दर्जा मिळवून घेतलेला आहे. आता मिळवण्याकरता आमचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे आम्ही मागणी करतो की आम्हाला दर्जा मिळावा आणि पर्यटन स्थळाचाही दर्जा मिळावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. नमस्कार. शिव हर हर. मी महादेव दगडू साबळे, मेरुलिंग मंदिर जीर्णोद्धार समिती सदस्य, स्वयंसेवक. या मंदिराची आख्यायिका अशी आहे, पांडवकालीन मंदिर आहे आणि आता पूर्व माहिती सांगितल्याप्रमाणे या पिंडीवरती एक गाय इथं रहिवाशी होती. कुठली गाय? ती गाय येऊन रोज सकाळ संध्याकाळ अशी या पिंडीवरती अभिषेक करायची. ते माणूस 2-3 दिवस झाले घरी काय गाय दूध देत नाही म्हणून 3-4 दिवस असा उलटले. त्या माणसानं त्या गायीचा पाठलाग करून या पिंडीपर्यंत तो आला आणि त्यानं ज्या वेळेला इथं गायनं धारा सोडल्यानंतर त्यानं ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्याला वाटलं इथं काहीतरी निश्चित आहे आणि त्यानं ते टिकावानं खांदायला सुरुवात केली. जे आपली पूर्वीचे खोदकामाची टिकाव असतात त्यांनी खांदायला सुरुवात केल्यानंतर या पिंडीतून एक जागा अशी आहे, ती जागा सुद्धा तुम्हाला दाखवतो सर. ही बघा, ही जागा. ह्या जागेतून रक्ताच्या धारा लागल्या. रक्ताच्या धारा लागल्यानंतर त्या माणसाला वाटलं आणि आवाज आला आतून, ओम नमः शिवाय असा आवाज आला. म्हणजे आमच्या अगोदरचे लोक जे आहेत ते आम्हाला सांगत होते. आणि प्रामुख्यानं म्हणजे या पिंडीचं महत्त्व म्हणजे यात 7 गंगा वाहतात. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कधीही आटत नाहीत. 7 गंगा वाहत असतात. एक 2 3 4 1 3 4 5 6 पलीकडे 1 7 अशा 7 गंगा वाहत असतात. या पिंडीचं महत्व असं आहे की आजपर्यंत ह्या पिंडीचं पाणी जरी आता आपण सोडतो होतं, न सोडलं तरी ही गंगा वाहते, ही आटत नाही. आणि ज्या वेळेला चिमाजी आप्पांनी वसईचा किल्ला सर केला
त्यावेळेला एक मला वाटतं 500 किलोची घंटा आहे, मोठी घंटा आहे, मंदिराच्या गाभाऱ्यात आहे. ती घंटा आणून इथं त्यांनी बांधलेली आहे. ते भातावरती आम्ही ते ब्रह्मेंद्र स्वामी तपश्चर्या करायचे या जागेवरती. माहिती सांगा तुम्ही. इथं पूर्वीच्या काळात एक डिमची वाणी म्हणून इथे पूजा करायची देवालयाची. रात्रीची इथे येऊन पाणी घालायची आणि माघारी जायची. असा एक दिवस उजाडला की तिचा मार्ग जागा झाला. आपली पत्नी शेजारी नसल्यामुळं त्याला थोडासा संशय आला आणि मग त्याने काय केलं, दुसऱ्या त्याची पाळत केली. इथं आल्यानंतर ती आपल्या आली तळ्यावर आंघोळ केली, इथं पूजा केली आणि परत माघारी निघाली. तेव्हा मार्ग बोलला की तू असं काय केलं असतं, म्हणजे ती मला येऊन द्यायला म्हणून पूजा अशी केली. ही जागृत स्थान आहे वातारीचं आणि याच्या खाली एक गुहा आहे या पिंडीच्या खाली. आता पूर्वीच्या सांगण्यापर्यंत कसं झालं की इथून 3 मार्ग आहेत. भुयारी मार्ग, बंडापठारावरती 2, ह्या 3रा मार्ग. इथून दंडेश्वर, सज्जनगड आणि कोटेश्वर असे 3 भुयारी मार्ग आहेत. ऋषीमुनीचे जाण्याचे मार्ग ते आपले नाही, ते त्याच्या काळातले असे इथे 3 मार्ग आहेत भुयारी मार्ग. ह्या मंदिर वर्धानी मातेचं मंदिर, या मंदिराच्या मध्ये ब्रह्मेंद्र स्वामी एक 2 वर्ष तपश्चर्या करत होते आणि त्यावेळेला इथून एक भोयार जे त्यांनी काढलं होतं, ते भोयार लिमकोटेश्वर मंदिर आणि सज्जनगड आणि वैराटगड अशा 3 ठिकाणी इथून भोयार गेलेला आहे. अशी या मंदिराची आख्यायिका. आणि एकाच दगडाचं मंदिर आहे पूर्णतः. आहे की पिंडीच्या आकाराचा आहे. जर आपण वरून बघितलं ना ड्रोनने तर पिंडीच्या आकाराचा आहे. डोंगरच पूर्ण डोंगर. आपण साताऱ्याच्या बाहेर निघून बघितलं तर ती वरती पिंड दिसते. ह्या साईडनं बघितली वाईकडनं तरी पिंड दिसते. असा याचा पिंडीसारखा आहे. ते बरोबर आकारच ह्याचा पिंडीसारखा आहे. हे जे समोर डोंगरावरती जे मंदिर दिसतंय हे सुलपानी म्हणून मंदिर आहे. सिद्धनाथाचं मंदिर आहे तिथं आणि एक देवी सुद्धा आहे तिथं. त्या इथं ज्या वेळेला ब्रह्मेंद्र स्वामीच्या अगोदर म्हणजे पांडवकालीन ज्या वेळेला स्थापना झाली मंदिराची, त्यावेळेला तिथं बघा एक दगड आहे. एकाच दगडाचं मंदिर आहे. देवी जसं म्हणलं जातं पुराणामध्ये, उदार मेरुपती शैलजेचा श्री विश्वनाथ म्हणतीश्वरांचा दयानिधी जो गजर्मधारी तुझं विन शंभो मज कोणता, त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्याची आख्यायिका आहे. मी अंकुश सर्जेराव साबळे, मी स्त्री क्षेत्र मेरुलिंग मंदिरात स्वयंसेवक. तरी येणारे आता 5 सोमवारी भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात आणि त्यांचं आम्ही स्वयंसेवक म्हणून सेवा वगैरे करतो.